Hello students. Hello. Welcome to the channel The Biology Guru. मी तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. I welcome you all of you to this brand new video. बघा आज आपण काय डिस्कस करणार आहे. आपण सिमिलॅरिटी चॅप्टर हा चालू केलेला आहे आणि याआधी आपण 3 लेक्चर कव्हर केलेले आहेत. आय बटन मध्ये त्याची लिंक मिळून जाईल. आय बटन मध्ये तुम्ही जाऊन ते व्हिडिओ पाहून तुम्ही इथं कंटिन्यू करू शकताय. सो आजचा कार्यक्रम आपण चालू करतोय. आजचा कार्यक्रम काय आहे बघा. आजचा कार्यक्रम आहे सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय. व्हॉट इज सिमिलर ट्रायंगल. सो इथं 2 ट्रायंगल दिलेले आहेत. ट्रायंगल ए बी सी हा एक आहे. ट्रायंगल पी क्यू आर हा एक आहे. पण या ट्रायंगल दोन्ही ट्रायंगल मध्ये काही कंडिशन आपण इथं बघणार आहे. तर कंडिशन नंबर 1 काय आहे बघा. कंडिशन नंबर 1 आहे अँगल ए इज इक्वल टू अँगल पी. ए आणि पी सेम आहे. कलर पण सेम दाखवलेला आहे. अँगल बी आणि अँगल क्यू हे दोन्ही एकरूप आहेत. अँगल सी आणि आर हे पण एकरूप आहेत. ह्या झाल्या पहिल्या 3 कंडिशन्स. कंडिशन नंबर 1, कंडिशन नंबर 2, कंडिशन नंबर 3. बरोबर आहे. आणि आता बघा, आता अजून एक कंडिशन आहे. कंडिशन काय आहे बघा याच्यामध्ये. ए बी आणि पी क्यू ह्या कशा आहेत. दे आर इन proportion. BC and QR it is also in proportion and AC आणि PR हे पण प्रमाणात आहेत. त्रिकोणाच्या तिन्ही कोन एकरूप आहेत आणि तिन्ही बाजू कशा आहेत बघा प्रमाणात आहेत. तर ते दोन त्रिकोण आपण समरूप आहे असे म्हणतो. देन वी कॅन से दॅट ट्रायंगल ABC and ट्रायंगल DEF both are similar to each other. सिमिलर म्हणजे काय. समरूप. सिमिलॅरिटी. They are looking like similar. They are not exactly equal, but they are just looking similar. So लक्षात ठेवा, दोन त्रिकोण जर आपल्याला समरूप करायचे असतील तर त्याच्यामध्ये टोटल 6 कंडिशन. हे 5 आणि हे 6 कंडिशन इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यामध्ये 3 कंडिशन आहेत. 3 कंडिशन आहेत कोणासाठी आणि राहिलेल्या 3 कंडिशन आहेत आपल्या बाजूंसाठी. सो 3 conditions are for the angles and 3 conditions are for the angles and 3 conditions are for the sides. ओके. सो मी मुद्दाम 4 बोट करत होतो. तुमचं लक्ष आहे का बघत होतो. ठीक आहे. सो आता बघा, हे अशा जर 6 कंडिशन फुलफिल होत असतील तर काय होतंय. हे दोन्ही ट्रायंगल काय होतात समरूप होतात. if these 6 conditions are fulfilled, then we can easily say that both the triangles are what. They are similar to each other, but not needed 6 conditions असाव्यात असं नाही. याच्यामधल्या 3च कंडिशन आणि काही ठिकाणी 2च कंडिशन जरी एकरूप असतील, 2च कंडिशन फुलफिल झाल्या, काही म्हणजे मोस्टली 3 कंडिशन फुलफिल होणं गरजेचं आहे. पण काही ठिकाणी जसं की आपण आता बघणार आहे पुढे टेस्ट फॉर सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे समरूपतेच्या कसोट्या बघणार आहे. जसं आपण लहानपणी एकरूपतेच्या कसोट्या बघितल्या बघा, तशाच प्रकारे आपण समरूपतेच्या काही कसोट्या आपण इथं पण बघणार आहे. सो लक्षात ठेवा की आपण काय बघणार आहे. 6 कंडिशन्स आपल्याला माहित झाल्या. 3 आहेत अँगल साठी कोणासाठी आणि 3 आहेत बाजूंसाठी. म्हणजे त्रिकोण जर समरूप व्हायचे असतील तर कमीत कमी 3 कंडिशन जर फुलफिल झाल्या तर सफिशियंट आहे. आपोआप राहिलेल्या 3 कंडिशन फुलफिल होऊन जातात. त्यामुळे फक्त बघायचं आपल्याला 3 कंडिशन फुलफिल होत आहेत का. इफ दे आर गोइंग टू गेट फुलफिल, then we can easily say that both the given triangles are similar to each other. Understand? सो 6 पैकी 3 कंडिशन फुलफिल झाल्या तर इझिली म्हणून टाकायचं काय. यस, ट्रायंगल समरूप आहेत, त्रिकोण समरूप आहेत. अशावरच आधारित तुम्हाला एक्झाम्पल्स काही एक्झाम मध्ये तुम्हाला बघायला मिळतील की काहीतरी 2 ट्रायंगल देतील, नंतर एक बाजू देतील आणि सांगा दिलेले त्रिकोण हे समरूप आहेत का. हे तुम्हाला डिस्कस करावं लागेल आणि हे तुम्हाला पेपरामध्ये लिहावं लागेल. ठीक आहे.
म्हणजे पेपरमध्ये डिस्कस करू नका, फक्त तुम्हाला काय करायला त्याचा विचार करायला लागेल आणि तुम्हाला लिहायला लागेल. आणि तुम्ही जर बरोबर उत्तर सोडवलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी इथं मार्क मिळणार आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं, गणितमध्ये तुमच्या जर सगळ्या स्टेप्स बरोबर असतील, उत्तर बरोबर काढलेलं असेल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतात. जसं की इथं मराठी, हिंदी, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल यासारखं नसतं, इथं आउट ऑफ मार्क तुम्हाला इथे मिळून जातात. खूप सोपं आहे गणितमध्ये आउट ऑफ मार्क घ्यायला. म्हणजे 100 आउट ऑफ 100 इझिली तुम्ही मार्क्स मिळवू शकतात. फक्त काय करायचं, तुम्ही लक्ष देऊन एक एक्झाम्पल मध्ये काय विचारलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, उत्तर कसं काढायचं हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, आता आपण बघूया. याच्या पुढचा पार्ट आहे, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, टेस्ट फॉर व्हॉट, टेस्ट फॉर दी सिमिलॅरिटी ऑफ द ट्रायंगल, म्हणजेच समरूपतेच्या कसोट्या. ज्या काही 4 समरूपतेच्या कसोट्या आहेत त्या आपण डिस्कस करूया आणि त्याच्यावर आधारित जे काही एक्झाम्पल असतील ते पण आपण इथं बघूया. बघा आता आपण काय करणार आहे, पुढचा जो काही पार्ट आहे तो आपण डिस्कस करूया. तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि मला तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही आतापर्यंत चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं असेल, कारण या चॅनलवरती तुम्हाला खूप इझिली तुम्हाला मॅथ, सायन्स म्हणजे काही जे आपलं मॅथमॅटिक्स असणार आहे ते पण, किंवा विज्ञान असेल ते तुम्हाला त्याच्या दोन्ही, किंवा इंग्लिशमध्ये असेल ते पण आपण हळूहळू चालू करणार आहे. त्याच्यामध्ये ज्या काही अवघड गोष्टी असतील, ज्या अवघड कन्सेप्ट असतील त्या सगळ्या मी तुम्हाला इथे डिस्कस करून सांगणार आहे. तर मी तुम्हाला दररोज भेटणार आहे, त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खाली तुम्हाला रेड बटन दिसत असेल ते पटकीनं दाबून मोकळं व्हा. आणि बेल आयकॉन पण ऑल वर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब वरती पडेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल, तेव्हा लगेच तुम्ही तो व्हिडिओ ऍक्सेस करू शकणार. ठीक आहे, ठीक आहे. पुढचा कार्यक्रम बघा आपला, टेस्ट्स. व्हॉट, टेस्ट्स फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल, त्याला म्हणणार आहे आपण समरूपतेच्या कसोट्या. बरोबर आहे. द फर्स्ट टेस्ट इज टेस्ट AAA. टेस्ट AAA. द फर्स्ट टेस्ट इज AAA. त्यालाच मराठीत म्हणणार आहे आपण को कसोटी. काय म्हणणार आहे आपण त्याला, को कसोटी. AA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. We have given 2 triangles here. This is the first one, this is second one. A B C P Q R. Look at this angle AP, एंगल AP हो गया, B और Q हो गया, and C and Q हो गया. So look at these 2 triangles. 3 out of 3 angles are equal to each other. They should be equal to each other. As we have discussed in test for similarity of the triangle, minimum 3 conditions, कमीत कमी 3 कंडिशन्स कशा झाल्या पाहिजेत, आपल्या फुलफिल झाल्या पाहिजेत. 3 कंडिशन फुलफिल झाल्या की सफिशियंट आहे, बाकीच्या कंडिशन्स आपोआप फुलफिल होऊन जातात, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तर 3 कंडिशन इथं आपोआप फुलफिल झाले. त्या अँगल A इज इक्वल टू अँगल P, अँगल B इज इक्वल टू अँगल Q, अँगल C इज इक्वल टू अँगल R. म्हणून बाय AAA टेस्ट, त्यालाच मराठीत आपण म्हणणार आहे को टेस्ट नुसार ट्रायंगल ABC
is similar to triangle PQR. This is very easy, खूप easy आहे. This is the first test. Then we will get forward to the next test, that is the AA test for similarity of triangles. सेकंड टेस्ट, दुसरी कसोटी आपण बघूया. ही एक झाली. आता बघा दुसरी टेस्ट. द सेकंड टेस्ट दॅट इज जस्ट AA टेस्ट. AA टेस्ट. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग टेस्ट. ही टेस्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. कशी आहे बघा सांगतो तुम्हाला. AA टेस्ट कंसात कोको टेस्ट. कोको कसोटी कशा आहे, यावेळेस सिंबल आहे. कोको कसोटी आहे. दोन ट्रायंगल घ्या. दोन ट्रायंगल काढले. ट्रायंगल ABC, PQR. Angle A is equal to angle P and दुसरी अट आहे की B आणि Q एकरूप असतील. इथं सोपी इथं काय आहे बघा, इथं ही जी कन्सेप्ट कशी आहे ती मी तुमच्या आता बनवून देतो बघा. AA टेस्ट, कोको टेस्ट. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR यामध्ये कोन A इज इक्वल टू कोन P. कोन A आणि P दे आर जस्ट इक्वल टू इच अदर. कोन B आणि कोन Q कसे आहेत, एकरूप आहेत. त्रिकोणाचे दोन कोन जर एकरूप असतील तर विचार करा त्रिकोणाचा राहिलेला कोन सुद्धा कसा असणार आहे, एकरूपच असणार आहे. म्हणजे कोको कसोटीनुसार अकॉर्डिंग टू द अँगल टेस्ट, इफ त्याला काय म्हणते ते, करस्पॉन्डिंग अँगल्स, इफ करस्पॉन्डिंग अँगल्स, इफ एनी ट्रायंगल having two angles equal to the another triangle, equal to the another triangles two corresponding angles. जर त्रिकोणाच्या दोन कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनांशी कसे असतील, एकरूप असतील, तर ते दोन त्रिकोण कसे असतात, समरूप असतात. इफ एनी ट्रायंगल, if any triangle, if given triangle is having equal म्हणजे एक्झॅक्टली काय होते माहिती आहे का, की if we are given two triangles, in two triangles their corresponding angles, two corresponding angles are equal. Angle A is corresponds to angle P, angle B corresponds to angle Q. both the angles are equal to each other. They are corresponding angles. If any triangle is given two angles equal to the corresponding two angles of another triangle, two angles, corresponding angles of another triangle, then we can say that these two triangles are similar by the AA test. समजलं? म्हणजे मला मराठीत काय सांगायचं तुम्हाला समजलं. दिलेल्या दोन त्रिकोणांचे संगत कोन जर एकरूप असतील, A ला P, B ला Q, तर त्या दोन्ही त्रिकोण कसे असतात, समरूप असतात. दिस इज AA टेस्ट. आता आपण बघूया थर्ड टेस्ट. The third test is BACOBA, that is SAS, side angle side. Side angle side test. Side angle side test.
triangle ABC, triangle PQR. Two triangles are given. Okay. Look at this diagram मध्येच काय सांगितलेलं आहे बघा. if याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, त्रिकोण, दोन त्रिकोण दिलेला, त्रिकोण आपल्याला त्रिकोण दिलेला, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर. आपल्याला दिलेला त्रिकोण एबीसी आणि पीक्यूआर या दोन्ही त्रिकोण मध्ये काय दिसतंय बघा, साइड AB इज इक्वल टू साइड PQ, साइड BC इज इक्वल टू साइड QR, and angle between both the sides is equal to angle between both the sides of both the corresponding sides of another triangle. Then these triangles must be what? Similar by SAS test. एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला एक कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी कसा असेल? एकरूप असेल. तर ते दोन्ही त्रिकोण कसे असतात? बाकोबा कसोटीनुसार समरूप असतात. If one triangle's two sides and their middle angle is equal to the corresponding two sides and angle between them are equal. महत्वाचं काय? equal. Then we can say that both the triangles are similar. सोपी गोष्ट आहे. एक बाजू ह्या बाजूला एकरूप पाहिजे, दुसरी बाजू दुसऱ्या बाजूला एकरूप पाहिजे, आणि त्यांनी दोघांनी मध्ये घेतलेला कोन, त्यांनी दोघांनी मध्ये जो कोन समाविष्ट केलेला आहे तो पण कसा पाहिजे? एकरूप पाहिजे. बा कसोटीनुसार हे ड्रॉन ट्रायंगल कशा येतं? एकरूप आहेत. दिस वन इज द थर्ड वन. आता फोर्थ वन बघा. फोर्थ वन, द फोर्थ वन, चौथी कसोटी. SSS म्हणजेच कसोटी समरूपतेची. आता बघा एक ट्रायंगल आहे, दिलेला ट्रायंगल सिंबल काय असं ना, आपली काय पहिली बघितली होती, ए अँगल इक्वल असायला पाहिजेत. अँगल मस्ट बी इक्वल. ए अँगल मस्ट बी इक्वल. But sorry for this, the third test, SAS, angle should be equal and sides should be in proportion. And इथं SSS, side should be in proportion. पहिली कसोटी ज्याच्यामध्ये तिन्ही अँगल इक्वल पाहिजेत, अँगल इक्वल पाहिजेत, लक्षात ठेवा. ए कसोटी, कोको कसोटी. दुसऱ्या कोको कसोटी म्हणजेच ए अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. अँगल शुड बी काय म्हणतात, करस्पॉन्डिंग अँगल शुड बी, टू करस्पॉन्डिंग अँगल शुड बी इक्वल, थ्री करस्पॉन्डिंग अँगल शुड बी इक्वल. फर्स्ट वन सेकंड वन तो इजी आहे. थर्ड वन इज अ SA टेस्ट, साइड एंगल साइड. Two sides should be in proportion and one angle should be equal, but angle should be between two sides, two corresponding sides.
दोन्हीही बाजूंच्या मधला अँगल पाहिजे. बाजू कशा पाहिजेत? प्रमाणात पाहिजेत. बाजू शुड बी इन प्रमाण. बाजू इन प्रमाणात, अँगल हा इक्वल पाहिजे. आणि चौथी जी आणि शेवटची टेस्ट आहे त्याच्यामध्ये ऑल सगळ्या बाजू कशा पाहिजेत? प्रमाणात पाहिजेत. बरोबर आहे का नाही? आता इथं दाखवतो तुम्हाला, मराठीत दाखवतो. कोण एकरूप. कोण एकरूप पाहिजेत तिन्ही पण. कसोटी, दोन कोण कसे संगत एकरूप. तर लिहून घ्या तुम्ही. बाजू कोण बाजू, दोन बाजू प्रमाणात आणि एक कोण मधला त्यांच्या, एक कोण एकरूप पाहिजे. आणि इथं आहेत बा 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 बाबा मध्ये कसं? सर्व बाजू प्रमाणात. हे मराठीवाल्यांसाठी, हे आहे ते सेमी इंग्लिश वाल्यांसाठी. ठीक आहे, जे कोणी बघत असतील त्यांनी समजून घ्या. तर तिन्ही बाजू कशा पाहिजेत बघा. हे एक अँगल आहे, हे एक अँगल आहे. ए बी सी पी क्यू आर. ह्या बाजू कशा आहेत बघा. एक 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 एक. ते दाखवायची पण काय गरज नाही. हे सायन्स दाखवायची, बाजू प्रमाणात असतील म्हणजे काय असतील हे लिहून घ्या तुम्ही. पहिला थांबतो इथं, पॉज करा, लिहून घ्या. AB upon PQ should be BC upon QR, AC upon PR. ऐसा होना चाहिए. Then both the triangles will be similar. Understand? So these are 4 tests for similarity of triangle. We will forward to examples based on these 4 tests. It's very easy to understand. Keep in mind 4 tests. The first test is angle test. The corresponding all the corresponding angles of the first triangle should be equal to the corresponding angles of another triangle. In second test, AA test, that is the angle test, out of 3, 2 angles should be equal to the corresponding angles to the another triangle. In side test, that is SA test, 2 sides must be in proportion and angle between 2 sides should be equal. And third test is a SSS test, that is the side test. In this test, all the sides should be in proportion. If they are all in proportion, then we can easily say that both the given triangles are similar by this SSS test. बरोबर आहे. मराठीवाले लक्षात घ्या. अँगल टेस्ट आहे, त्याच्यामध्ये तिन्ही अँगल एका त्रिकोणाचे तिन्ही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोणांशी एकरूप पाहिजेत. AA टेस्ट, कोको टेस्ट, 2 अँगल संगत, एका त्रिकोणाचे 2 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोणांशी एकरूप पाहिजेत. SA टेस्ट, 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेली 2 बाजू, ह्या 2 बाजू एका त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण हा पुढच्या त्रिकोणाच्या किंवा दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 बाजूशी प्रमाणात आणि समाविष्ट केलेल्या कोणाचे एकरूप पाहिजे. आणि तिसरा आहे बाजू. 3 बाजू म्हणजे साइड टेस्ट, त्याच्यामध्ये तिन्ही बाजू कशा पाहिजेत? प्रमाणात पाहिजेत. मला वाटतंय की तुम्हाला आता ही कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. आतापर्यंत
म्हणजे तुम्हाला या कन्सेप्टचा अभ्यास इथून पुढे तुम्हाला कधीच करायचा नाही, फक्त आणि फक्त याचा अभ्यास आता तुम्हाला कुठं करायचा आहे, ऍट द टाइम ऑफ एक्झामच्या आधी करायचं आहे. त्यामुळे ही कन्सेप्ट महत्वाची होती बनवणं तुमची, त्यामुळे मी तुम्हाला ही कन्सेप्ट बनवून दिलेली आहे. आता बघा समरूप त्रिकोणांचे गुणधर्म सांगतो. ट्रायंगल ABC इज triangle ABC is similar to triangle ABC, इसको क्या कहेंगे हम, रिफ्लेक्सिविटी, परावर्तनता किंवा याला म्हणणार आहे आपण रिफ्लेक्सिविटी. दुसरा आहे ट्रायंगल ABC इज समरूप टू ट्रायंगल DEF अँड DEF असं असेल तर DEF ट्रायंगल सिमिलर टू ट्रायंगल ABC, ह्याला म्हणतात सममितता किंवा यालाच म्हणतात सिमेट्री. हे फक्त तुमच्या माहितीसाठी असू द्या. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ABC याला म्हणतात परावर्तनता किंवा रिफ्लेक्सिव्हिटी. इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF, ABC आणि DEF हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील, समरूप असतील, तर DEF हा सुद्धा ABC ला काय असतो, समरूप असतो. त्याला म्हणतो सममिता किंवा त्याला आपण म्हणतो सिमेट्री. आता मग परावर्तनता, संक्रमकता कशी आहे बघा. ट्रायंगल ABC हा समरूप आहे ट्रायंगल DEF ला. ट्रायंगल DEF हा समरूप असेल ट्रायंगल GHI ला, तर ट्रायंगल ABC समरूप असतो ट्रायंगल GHI ला. ह्याला म्हणतात संक्रमकता. याला म्हणतात संक्रमकता. ट्रान्झिटिव्हिटी त्याला काय म्हणणार आपण, ट्रान्झिटिव्हिटी. समजलं. सो दीज आर प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. द फर्स्ट वन इज अ रिफ्लेक्सिव्हिटी, त्याला मराठीत म्हणणार आपण परावर्तनता. त्रिकोण ABC हा समरूप असतो त्रिकोण ABC चीच, बरोबर आहे, असायलाच पाहिजे. ट्रायंगल ABC हा समरूप जर DF असेल, तर ट्रायंगल DEF हा ABC ची कशा असतो, त्याला म्हणतो सममितता, सिमेट्री. ट्रायंगल ABC हा DEF ला समरूप असेल, DF हा समरूप असेल GHI ला, तर ऑब्विसली ABC हा GH ला कसा असणार आहे, एक सममित. याला म्हणतात संक्रमकता किंवा ट्रान्झिटिव्हिटी. ठीक आहे. याच्यावर जे काय आधारित एक्झाम्पल्स आहेत ते आपण सोडवायचा प्रयत्न करूया. चला. ठीक आहे. बघा जे काही याच्यानंतरचे जे काही एक्झाम्पल आहेत ते सोडवायचा प्रयत्न करूया. बघा आता दिलेले एक्झाम्पल कसे आहेत. आपण इथं जे लेक्चर मध्ये घेतोय, तुम्ही तेवढाच जरी अभ्यास केला तरी तुमच्या बोर्डाच्या एक्झामसाठी हा सफिशियंट आहे. तुम्हाला खूप चांगले मार्क मिळून जातील. काय काय जण तर आउट ऑफ मार्क घेऊ शकतात. फक्त सांगितलेलं काय तेवढं लक्षात करायचं. बघा XYZ ट्रायंगल LMN, angle Y is 100, degree. Z is 30 degree, 100 degree, 30 degree. बरोबर आहे.
टेलस वेदर आहेत का? ट्रायंगल एक्स वाय झेड इज सिमिलर टू ट्रायंगल एल एम एन आहेत का? बघा आता 4 समरूपतेच्या कसोटी झाल्या आहेत, त्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही. विचार करायला सोपं आहे का नाही? पहिली बघा काय काय दिलंय बघायचं आपल्याला. 2 अँगल एकरूप दिल्यात, मग को कसोटीनुसार कसे आहेत सरळ? एकरूप आहेत, सॉरी समरूप आहेत. को कसोटीनुसार डायरेक्टली गिवन ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर. वाय? बघा सोपं आहे. अँगल वाय इज इक्वल टू अँगल एम, angle Z is equal to angle N. So according to the according to the AA test, काय होणार? If one triangle having two angles equal to the two angles of another triangle, then both the triangles should be similar by AA test. एका त्रिकोणाचे दोन कोण हे दुसऱ्या एका त्रिकोणाच्या दोन कोणांशी एकरूप असतील तर को कसोटीनुसार ते दोन्हीही त्रिकोण समरूप व्हायला काय हरकत आहे? झाले. क्वेश्चन इज ओव्हर. नेक्स्ट वन. Take us this example. Let us take us this example. PM N U V W PMN 610 35 and angle containing both the sides it is equal. जस्ट सी, जस्ट ऑब्झर्व, फक्त बघा आणि तुम्ही डायरेक्ट सांगू शकताय. कसं होणार बघा. दोन्ही त्रिकोणाच्या बाजूकडे बघायचं पहिल्यांदा. कोण तर एकरूप आहेच. कोण म्हणल्यानंतर चौथी कसोटी तर जागेला जोडली, चौथी कसोटी नाही येणार इथं, राहिल्या 3 कसोटी. फोर्थ वन विल बी not present here. Remaining 3. The first one is a AAA. Single angle, not. First one gone. 2 angles are there. 2 अँगल आहेत का इथं? कोण आहे 2? नाही. दुसरी कसोटी उरली, राहिली तिसरी कसोटी. यस एस नुसार एकरूप सॉरी समरूप आहेत का नाही हे चेक करायचं. आधी कट ऑफ करायचं. कसोट्या कट ऑफ करायच्या आणि राहिलेली बरोबर आहे का नाही बघायची. Firstly, just cut off the test which are not applicable. Then the remaining test, what it will be? Just confirm it. Confirm करायचे. कन्फर्म करूया हीच आहे का बघूया. 2 sides बघा. PM upon UV is equal to 6/3 2/1. इसका तो हो गया. नंतर हे अपॉन हे MN upon VW 10/5 2/1 आर आहे. आणि दिलेला त्रिकोण तर कसा आहे? कोण M एकरूप आहे कोण V, म्हणून टेस्ट SAS कसोटीनुसार बाकोबा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण काय असतील? एकरूप असतील. सोपं आहे. काय अडचण असली मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. थर्ड एक्झाम्पल बघा.
थर्ड अँगल एक्स वाय झेड एम एन पी. एम एन पी. यहाँ पे क्या है, ए अँगल 1 रुपये, हे 14 आहे, हे 20 आहे, 21 आणि 30. बरोबर आहे. दोन साइड्स दिल्यात डायरेक्ट, म्हणजे कोणती कसोटी आहे, SAS ही कसोटी आहे. दोन साइड्स आहेत, दोन साइड्स कुठं असतात, दोन साइड आणि अँगल कुठं असतो, बाकोबा साइड अँगल साइड मध्येच असतो ना डिरेक्टली. बट वी हॅव टू कन्फर्म करायचंय. सो बघा XY अपॉन MN 14/21, 7 2 14, 7 3 21, YZ अपॉन NP 20/30, 2/3. But and angle Z equal to angle P. Yes, these triangles are similar by SAS. बरोबर ना, बरोबर ना. नाही, चुकीचं आहे, चुकीचं आहे. कसं बघा, कसं, अहो दोन्हीही बाजू इकडं आहेत, या दोघांच्या मधला कोण पाहिजे, हा कुठला कोण, इकडला नाही पाहिजे. दिस शुड नॉट बी इक्वल, दिस शुड बी इक्वल, देन SAS टेस्ट इज ऍप्लिकेबल. या मधला कोण असेल तर ऍप्लिकेबल आहे, नाहीतर नाही. म्हणजे नो, these two triangles are not similar. अंडरस्टँड, कीप इन माइंड. त्रिकोण म्हणजे कोण हा मधला पाहिजे, दोन बाजूंच्या मधला पाहिजे. अंडरस्टँड. एक्झाम्पल नंबर 4 मध्ये बघा काय दिलं आहे. BP is perpendicular to AC, CQ perpendicular to AB, then 90 degree. 90 degree. Both the angles should be equal. Angle APB is equal to 90 degree. Angle AQC will be 90 degree. Then APB equal to the APB AQC. म्हणजे काय होणार, APB AQC 90 डिग्री होणार. आणि PAB आणि PAC PAB आणि CAQ व्हॉट एव्हर QAC हे कार्य एकच आहेत, ते एकाच त्रिकोणाचं आहेत ना ते, त्यामुळे PAB आणि QAC काय होणार, एक रूपच असणार, सेम कोण आहेत ते. ठीक आहे. ओके 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 ठीक आहे. आपण आता जाऊया पुढं. जे काय एक्झाम्पल तुम्हाला सोडून दिलेले आहेत तुम्ही ते डिस्कस करा, आणि काय अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्ही नेक्स्ट टाइम प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवा, त्याच्यामध्ये काय एक्झाम्पल तुम्हाला अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जे काय अडचणी असतील तर आपण इथे डिस्कस करूया. व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. तर जे काय अडचणी असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये चालू करूया. बरोबर आहे. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय म्हणजेच काय, थेरम ऑफ, आपण एक थेरम घेणार, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. थेरम ऑफ
एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजेच समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. खूप सोपं आहे. त्याच्यानंतर जे काही एक्झाम्पल्स असतील ते आपण कंप्लीट करून आपला चॅप्टर पण संपतोय. तो अशा प्रकारे आपण थांबतो इथंच. व्हिडिओला आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर, क्लासमेट बरोबर, सगळ्यांबरोबर तुम्ही जेवढा शेअर करताय तेवढा करू शकताय, तेवढ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. परत एकदा सांगतोय, सुरुवातीला जे आय बटन होतं त्याच्यामध्ये आपले जे प्रिव्हियस व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही जाऊन बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबूया इथंच. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.